नमस्कार, माझं नाव रुपाली सागर शिंदे। यावर्षी आम्ही गौरी गणपतीचा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला हा देखावा केलेला आहे। तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 4 युग मानले जातात। एक म्हणजे कृतयुग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग। तर भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपाने 8वा अवतार घेतलेला आहे आणि गोकुळवासींच्या रक्षणासाठी भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचललाय। त्याची कथा अशी आहे की श्रीकृष्णाने गोकुळवासींना सांगितलं की तुम्ही गोवर्धनाची, कारण पर्जन्यापासून रक्षण करण्यासाठी तुमचा गोवर्धन पर्वत आहे, तर तुम्ही त्याचीच पूजा करा। आणि मग सगळे गोकुळवासी गोवर्धनाची पूजा करायला लागले आणि मग त्यावेळेस इंद्रदेव हे क्रोधित झाले आणि त्यांनी असं म्हटलं, क्रोधित झाल्यामुळे त्यांनी गोकुळवासींना त्रास द्यायचं ठरवलं आणि प्रचंड पाऊस सुरू झाला, वादळ सुरू झालं। मग श्रीकृष्ण गोकुळवासींना म्हणाले, तुम्ही घाबरू नका, तुमचं रक्षणासाठी हा गोवर्धन पर्वत तुमचं रक्षण करेल। आणि मग त्यांनी तर्जनीवर गोवर्धन पर्वत उचललाय, कारण भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माचं पुनर्स्थापन करण्यासाठीच हा अवतार घेतलेला होता। वास्तविक पाहता आता पृथ्वीवर जे प्रदूषण चाललेले, म्हणजे आपल्या पूर्वजांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की निसर्ग तुमचं तारणहार आहे, म्हणजे निसर्गाचं तुम्ही जर रक्षण केलं तरच आता पृथ्वी आपली जगू शकेल, म्हणजे पृथ्वीवरचे लोक। आणि भगवान म्हणजे आपल्या सगळ्या देवतांनी पण आपल्याला हाच संदेश दिलेला आहे की आपण निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे, निसर्ग जतन केला पाहिजे। आणि हा देखावातून आम्ही हे स्पष्ट करण्याचा आमचा उद्देश आहे की आपण निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे, निसर्गाची पूजा केली पाहिजे आणि निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे। हा जो देखावा आहे, हा देखावा करण्यासाठी माझे सासरे श्री प्रकाश सखाराम शिंदे यांनी हा जी श्रीकृष्णाची जे आपण देखावा बघतोय तर हे साकारण्यासाठी ते पेंटिंग त्यांनी केलेलं आहे। आणि माझे दीर सारंग प्रकाश शिंदे, माझे मिस्टर श्री सागर प्रकाश शिंदे आणि मुलगा सोहम सागर शिंदे यांनी पण हा देखावा सादर करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे। नमस्कार, मी निलिमा सारंग शिंदे। तुम्ही पाहू शकता यावर्षी आम्ही श्रीकृष्णाचा देखावा सादर केलेला आहे, ज्यात श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला। आपल्या सर्वांना माहिती आहे की गणेशोत्सवामध्ये अत्यंत उत्साहाने दरवर्षी प्रत्येक जण काही ना काहीतरी आपली कला सादर करीत असतो आणि आम्हाला असं वाटतं की या कलांमधून आपली संस्कृती, आपल्या लोककथा, आपल्या पुरातन कथा यांची ओळख आताच्या नवीन पिढीला आपण कशी करून देऊ यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलं पाहिजे। कारण हल्लीची पिढी ही इंटरनेटच्या माध्यमातून अत्यंत हुशार तर होतच आहे, पण आपण मागच्या पिढीने या नवीन पिढीला मागच्या सर्व गोष्टींचा, लोककथांचा, हिंदू संस्कृतीचा, आपल्या धार्मिक परंपरांचा, या सर्वांचा मेळ घालून देणं, त्यांची सांगड घालणं आणि त्या सर्वांचं जतन करण्याची प्रेरणा देणं, हे आम्हाला असं वाटतं की हे आपलं कर्तव्य आहे। आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून हे अत्यंत चपखलपणे आपण नक्कीच करू शकतो। धन्यवाद। गेली 52 वर्ष शिंदे परिवार असे देखावे आवर्जून लोकांसाठी प्रदर्शनीय म्हणून हे करत आहे। यासाठी माझे वडील प्रकाश सखाराम शिंदे यांनी कायमच हार्डबोर्ड असतील किंवा साधे पेंटिंग मधनं ही कलाकृती त्यांची रेखाटलेली आहे आणि अशीच परंपरा इथून पुढेही चालू राहील हे सांगायला अभिमान वाटतो। आणि हे पेंटिंग करत असताना कायम लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्या पद्धतीने देखावे साजरे केले जातात आणि यामध्ये शक्यतो ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक असे वस्तू वापरले जातात, जेणेकरून याचं प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाते। अशा प्रकारे हे कायमच दरवर्षी हा उपक्रम, नवनवीन उपक्रम यातून केले जातात आणि यामध्ये सगळ्या घरातल्यांचे सहकार्य मिळालेलं असतं। प्रत्येक वस्तूमध्ये काहीतरी कलाकुसर
पदार्थांमध्ये वेगवेगळेपणा, मूर्तीची ठेवण कायम वेगळी असते, जे डेकोरेशनला साजेशी असते, हीच विविधता. आणि हे कलाकुसर पाहण्यासाठी खूप लांबून आणि त्याची स्तुती करणारे खूप आणि पाहायला खूप गर्दी होते. Hare Rama, Hare Rama.